चला पहा, शालेय अभ्यासक्रमामध्ये तसेच सरळ शिवमध्ये अतिशय महत्त्वाचा मानलेला चॅप्टर आहे महाराष्ट्रातील बेटे। अतिशय महत्त्वाचा टॉपिक जे की सरळ शिवमध्ये हमखास 1 मार्काला विचारला जातो। पहा, टॉपिक एकदम छोटा आहे। पहा, नंबर 1 कोणता आहे? नंबर 1 मुंबई। नंबर 2 आहे मड। नंबर 3 आहे अंजन दीव। नंबर 4 आहे साष्टी। पहा, ही 4 महत्वाची बेटे आहेत। ही 4 महत्वाची बेटे मुंबई जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या? मुंबई जिल्ह्यामध्ये आहे। पहा, 5वा कोणता आहे? जंजिरा। 6वा कोणता आहे? घारापुरी। 7वा आहे कासा। 8वा आहे उंदेरी। 9वा आहे खंडेरी। हे जी 5 बेटा आहेत रायगड जिल्ह्यामध्ये येतात। कोणत्या? रायगड। आणि साहजिकच शेवटची जी बेट आहे कुरटे। ही बेट येतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। पहा, ही अतिशय महत्वाची अवघे 10 बेटा आहेत। साहजिकच तुमच्या लक्षात राहतील। चला, जर लक्षात राहत नसतील तर यासाठी एकदम अतिशय महत्वाची ट्रिक घेऊन आलो हो। पहा, ट्रिक कोणती आहे ती लक्षात ठेवा। तुम्ही एक मास पिक्चर पाहिला असाल तर मुंबईमध्ये याची शूटिंग चालू होती असं तुम्ही समजा। पहा, मुंबईचा मास। मुंबईचा म्हणजेच काय ठिकाणी? मुंबई। म म्हणजे मड, ए म्हणजे अंजनदीव आणि एस म्हणजे साष्टी। समजलं? पहा, दुसरी ट्रिक काय आहे ते पहा। जंजिऱ्याच्या घारीने कसे उंदिराला खाल्ले। जंजिऱ्याच्या घारीने कसे उंदराला खाल्ले। पहा, जंजिरा म्हणजे जंजिरा, घारणी म्हणजे घारापुरी, कसे म्हणजे कासा, उंदिराला म्हणजे उंदेरी, खाल्ले म्हणजे खांदेरी। समजलं ट्रिक? जंजिराच्या घारीने कसे उंदराला खाल्ले। पहा, शेवटचा आहे कुरटे। आता कुरटेची ट्रिक कशी तुम्हाला समजेल? पहा, कुरटे सिंधू क्रूर आहे। सिंधू कशी आहे? क्रूर। सिंधू म्हटलं की सिंधुदुर्ग जिल्हा, क्रूर म्हणजे
कुरटे. समजलं? तर अशा प्रकारे आपण ट्रिक पद्धतीने आपला हा टॉपिक लक्षात ठेवू शकतो. आवडल्यास नक्कीच लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.